अबे साले चला याचा बँड सोडू याचा बँड सोडू चालता फिरता स्विमिंग पूल तर मित्रांनो बहुत मोठा हादसा होत होता वाचला स्विमिंग पूलच्या आखरीला. तर सांगतो मी तुम्हाला नेमकं काय झालं. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सूरज उगरे ब्लॉग्स. तर दुपारचे वाजलेत 12 आणि ऊन बघा किती आहे, तर खूपच ठीक आहे. आणि हा आहे आमचा घर आणि हा आहे आमचा महिंद्रा ट्रॅक्टर. तर आता ह्या एवढा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मला वाटलं की काहीतरी थोडं युनिक झालं पाहिजे, उन्हाळा चांगला गेलं पाहिजे. तर एवढ्या गरमीमध्ये तर उन्हाळा आपण काढणार नाही, काहीतरी युनिक करायचं लागेल आपल्याला. तर तडाके फडाके एक माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली. तर हा आमचा जो ट्रॅक्टर आहे आणि हे ट्रॉली, तर यांना घेऊन जायचं आपण शेतावर आणि तिथे भरायचं पाणी. आणि ह्या एवढ्या आपल्या मोठ्या ट्रॅक्टरला बनवायचं चालता फिरता स्विमिंग पूल. आणि हे सर्व कामं करताना मला सपोर्ट करणार आहे माझ्या मामाचा मुलगा आदित्य. तर हाच नाही आहे, तर आणखी 2-3 भाऊ आहेत आपले, तर ते सुद्धा येणार आहेत आपल्यासोबत शेतावर. आणि आपली उन्हाळ्याची गमती जमती बिलकुल मज्जा पण येऊन जाईल, तडाके फडाके. तर चला मग फायनली गाईस पूर्ण रेडी झालेलं आहे आमचं काम. डिझेल पण आहे ट्रॅक्टरमध्ये. आणि बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आपली निळ्या कलरची पन्नी म्हणजे ब्लूवाली पन्नी, ठीक आहे. तर भाई साहब मजा तर बहुत जबरदस्त येणार आहे. आणि जर हे तशी वापरलेली पन्नी आहे तर तिला जर काही होल वगैरे राहील किंवा काही, तर त्याच्यासाठी आम्ही एक टेपचा बंडल पकडतो आहोत. हा ठीक आहे. तर हा एक सामान आहे. एक पाण्याची बॉटल आण बढ्यापैकी, कारण उन्हाळ्याचे मोसम. तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघत आहोत वावरी जासाठी. आणि मजा तर बहुत जबरदस्त येणार आहे. मला तर आता इमॅजिन केलं त्याच्यानेच बहुत मजा वाटत आहे. याहू भाई मजा बहुत येणार आहे. इकडे नितीन भाऊ वगैरे आले, आपले बिल्ला भाऊ, कार्तिक भाऊ. गोडी आंब्याच्या झाडाजवळच करू का? आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये हा बढिया, सावलीमध्ये. पाणी बॉटल पकडून आला ब्लॉकर. ब्लॉग बनवते. तर फायनली आता जाताना आम्ही वावरी. माझा भाऊ चालवत आहे ट्रॅक्टर. त्याला तेवढा ट्रॅक्टरचं चालवता नाही येत, पण तरी पण चालवता येतो. आणि मजा तर बहुत येणार आहे, काही खरं नाही. चला मग वावरी बिलकुल स्पीडमध्ये, हेवी ड्रायव्हर. तर गाईज आता पोहोचतो आणि वावरी ट्रॉलीमध्ये मी आहो आणि माझा भाऊ वगैरे चालवत आहे. चल काही नाही येत आहे. तर मजा तर बहुत जबरदस्त येणार आहे. माझा भाऊ बिलकुल बहुत हेवी ड्रायव्हर आहे. तर फायनली गाईज आता आपण पोहोचला वावरी आपल्या शेतावर. तुम्हाला मी माझ्या शेतावरचा मोसम दाखवतो, नजारा दाखवतो. तर बघा शेतामध्ये बिलकुल हरियालीच हरियाली आहे बघा, ठीक आहे. तर ह्याच झाडाखाली आपण आपला चालता फिरता स्विमिंग पूल बनवणार आहोत. पाडलं चल घे तो काळा पाईप पकड, पटापट करू. काय एकट्याला हलकाच आहे दे, गरम ताप तर उन्हाळा किती आहे. तर मित्रांनो आता आम्ही पाईप नेत आहोत ट्रॉली जवळ, कारण इथूनच पाणी वगैरे पास करणे आपल्याला. तर गाईस इकडे आता गुडगावनं पाईप धरून येत आहे. तर मजा तर बहुत येणार आहे. आता आम्ही पन्नी वगैरे बिलकुल तिथं सेट करतो, पुरा बांधून सुरूच आहे आता. तर गाईस आता पन्नी बांधणं सुरूच आहे. इकडं त्यांचा गवत पण चांगलाच झालाय, तिकडं पाहू शकता तुम्ही. आणि इकडे आपलं सुरूच आहे काम. तर आता आमचं झालं हा फिक्स पाईप. ते जे बोर आहे, ठीक आहे, तर त्या बोर पासून असं पाणी इथून
आणि बिलकुल जाईल तो ट्रॉलीमध्ये पाणी. तिथे तर इकडे थांबला. तर फायनली आता इकडे बोरचा पाणी आपला चालू झाला. पाणी कुठे गेला? तर मित्रांनो ट्रॅक्टर आहे बहुत दूर त्या साईडला, ठीक आहे. आणि मी ह्या साईडला आलो कारण ह्या साईडचा जो वॉल आहे हा पूर्ण ओपन झाला. तर फायनली त्या साईडला चालू झाला पाणी. हा जो वाला आपण बे 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 आणि ह्या साईडला केला आपण वॉल बंद. निघल ना का डबल. यहाँ पे क्या हो रहा है? तर मित्रांनो दुसरा वॉल निघला. पहिला वॉल ठीक झाला तर दाखवतो मी तुम्हाला. तर बघा हा दुसरा वॉल निघला. आता एक वॉल लावलं तर दुसरा वॉल निघला. तर मित्रांनो हा वॉल बंद झाला तर तो वाला सुटत आहे. तो माझ्या मामाचा मुलगा बसलाय बघा, दाखवतो मी तुम्हाला. तो त्या वॉलच्या वरच बसला. आमचा प्लॅन झाला फ्लॉप. पाणी काही बरोबर येत नव्हता ट्रॉलीमध्ये. तर आता आम्ही घरी जातो. आद्या कसा घरी जातो? आय एम सॅड. घरी नाही जातो ना आम्ही जातो नितीन भाऊच्या शेतावर. तर तो आहे तेवढ्यामध्येच, जास्त दूर नाही आहे. तर आता आम्ही जातो नितीन भाऊच्या वावरी कारण याचा प्लॅन थोडा चौपट झाला. त्यांच्या बोरनं पाणी भरू आपण आता. पण आंघोळ करणेच आहे. का म्हणलास? मजा करायला आलो का सजा करायला? इकडे आमची मजा नाही, आमची सजा होत आहे. तर आत्ता पोहोचला आपण लोकेशनवर. इकडे चालू आहे ट्रॅक्टरची ट्रॉली धुणे पहिले. खराब पाणी इकडे तर बिलकुल रेडीच झालं कोणी कोणी तर आंघोळ करायसाठी. कसा वाटत आहे तुला? चांगला म्हणजे मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. कपडा काढणार बापा, आंघोळ नाही करणे. एवढं पाणी भरून झाला तरी आता फक्त लाईट नाही गेली पाहिजे, नाही तर बिलकुल उपाद. मी तर रेडी झालो पॅन्ट वगैरे चेंज करून. बिलकुल सावलीमध्ये अर्धी पण ट्रॉली भरायची आहे आणि बिलकुल इकडे माऊलच बनवून टाकला. इकडे माझे पप्पा पण आलेत स्विमिंग पूलमध्ये मौज करासाठी. आमच्यासोबत आमचा मिट्टू पण आलेला आहे. नाही मला वेळ, आम्ही आता नेतो. तर आता मी पण रेडी होतो इकडे आणि बस थोडा बहुत कटलच. तर आता मी इथून उडी मारतो. बाजूला बस, आधी बाजूला. मजा बहुत आहे ना. मी आता ह्या कोंडून त्या कोंड्यावर जातो, ठीक आहे. तर मी ह्या जागेवर आता त्या साईडला जातो. बाजूला बाजूला चल ठीक आहे, चला मग ठीक आहे. खाऱ्याचा पाकिट कितीचा भेटतं? इकडे खाऱ्याची पडली आहे. फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. तुला एक चॅलेंज मी काय म्हणतो त्या, किती वेळ पाण्याच्या अंदर येतेस पाऊस. चल ठीक आहे, येते बीच मध्ये. चॅलेंज 1 2 3 स्टार्ट. 1 2 1 2 2 सेकंड. मी किती वेळ राहायचं बघा, ठीक आहे. पाण्याच्या अंदर मोस्टली सेकंड काढते भाऊ. सेकंड मोस्टली. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
15 किती सेकंद? 15 सेकंद. आमचा मिट्टू पण आंघोळ करत आहे. नाही तसं नको तेव्हा वर जायला पाहिजे. जमेल तसा इथे राहू द्या बसला. राहू द्या इथेच बसला. राहते बसला. माझे पप्पा पण आले इथे आंघोळ करायला. तर हे माझे पप्पा. इकडं कार्तिक भाऊ माझ्या पप्पाचे अंगावर पाणी टाकत आहेत. भाऊ मुरा पाणी गेलं नाका तोंडात. मी काय म्हणतो कार्तिक भाऊ इकडे नको पाणी टाकाल मोबाईल वगैरे आहेत. आणि इकडं आहे आमचा मिट्टू. तो बघा मेन गोष्ट हायड्रोलिक थोडी वर केली. बाबा नितीन भाऊ काम लपतेस का? तर पाणी पूर्ण भरून वाया जात आहे ट्रॉलीच्या खाली, कारण पाणी पूर्ण भरलेलं आहे. तर मजा पण बहुत येत आहे. माझे पप्पा पण इकडे आंघोळ करत आहेत. इकडे हा पाणी आहे. मस्ती बघा किती एकत्र झालो. मस्ती काही थांबत नाही आहे आणि मज्जा पण बहुत आली, बहुत म्हणजे बहुत. तर आपण ब्लॉगला कंटिन्यू करू आणि इकडे आपला ब्लॉग चालू ठेवू. चला मग चला याचा बँड सोडू. याचा बँड सोडू. सोडा याचा बँड. सुटला नाही राहते राहते भाऊ. मजा कशी फुल मजा. 800 रुपयाची स्विमिंग पूलची तिकीट इथे. पाण्यामध्ये सर्वात जास्त कोण राहते ते पाहू आपण. ठीक आहे आम्ही दोघांपैकी. 1 कमी कमी 5 सेकंद राहील. 3 जास्त कमी नाही. 4 गुड्डू जिंकला. अबे साले कोण जिंकला? गुड्डू गुड्डू कोण जिंकला? तू जिंकलास. हा व्यक्ती हारला. हा विनर हा हारलेला व्यक्ती मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अरे खतरनाक लोग है. हे तर आंघोळ करतात. मी ट्रॅक्टर घेतो समोर पाहू का होते तर. आणि ट्रॅक्टर हे बिलकुल चालता फिरता स्विमिंग पूल. तर स्विमिंग पूल बघा. अरे मिट्टू बाहेरच विसरला. मिट्टू कुठं? अरे तू बाहेरच राहिलास. तर हा विसरत होता बाहेरच. तर मिट्टू तू तिथं आहे. आणि यांचा स्विमिंग पूल बघा आता. इकडे बघा पूर्ण स्लिप. ट्रॅक्टर स्लिप. आता घरी वाटते. तर भाई मजा बहुत येत आहे. तर मित्रांनो आता मी घेतणार आहे की मजा बघा.
रे भाई हा? चाब्या लावल्या होत्या ना का माहित लगला का तुम्ही पल्ल्याच्या खालून पडल्या पल्ल्याच्या अंदरून पडलं काही ठेव कस का झाला पण नाही ना पाय हे खिल्ली कस कशी निघली ते नाही समजत आहे झटक्यानं निघली झटक्यानं नाही तर पडल्या नसत्या तुम्ही इतके दिवस ट्रॅक्टर स्पीड होऊन हे पडतील का ऍक्सिडेंट झाला गाडी वगैरे थांबवला पूर्ण स्विमिंग पूल झाला खतम सब कुछ खतम पण पुरा गजबच ऍक्सिडेंट झाला तर हे कंडिशन आहे लगला का तुम्हाला नाही लगला होतोच तर मित्रांनो बहुत मोठा हादसा होत होता वाचला स्विमिंग पूलच्या आखरीला तर सांगतो मी तुम्हाला नेमकं काय झालं ट्रॅक्टर मी चालवत होतो अचानक मागचा पल्ला खुलला आणि त्याच्यानंतर तो सरळ तीन बंदे डायरेक्ट पल्ल्याच्या आतून डायरेक्ट खाली गेले तर त्यांना लागला वगैरे काही नाही तर एक कंडिशन दाखवतो मी तुम्हाला ट्रॅक्टर थांबवलो स्विमिंग पूल पूर्ण तुटफूट झालेला आहे पहा आणि ह्या पल्ल्यामधून नाही का खालून निघले ते सर्व आणि याच्यावरून सिद्धा पळाले तर पाणी वगैरे पूर्ण सांडलेलं आहे जिकडे तिकडं लगला नाही तर बरं झाला अजून कोणाला काहीच नाही लागला पण त्याला लाच आहे कोण घासत आला नाही पण मी स्वतः लावलो होतो ना चाबी मग अशी त्याची पण पाण्याच्या निघल्या त्या चाब्या पाल खिचलं त्यात येते आता तसा किसा निघला असेल त्यात चाब्या निघाल्या अगं पण एकाच बाजूला खिचलो मी त्या बाजूची दोन्ही बाजूच्या निघाल्या तू कसा पडलास मी का नाही मला माहितीच नाही झालं मी जसा खाली असा बसलो होता हा असं गेला पुरा खाली सीधा पल्ल्याच्या अंदरून गेला मग सांगास तू पण त्यासोबत गेलास हात असा करायला गेलो मी त्याच्यासोबत याला पकडला गेला तर हा पण गेला मग नंतर हा भाऊ गेला आणखी सीधा पल्ल्याच्या खाली त्या पूर्ण जिल्ह्याच्या प्रेसात गेलो खाली तर अशी आली मित्रांनो गोष्ट काही घडलं वगैरे नाही तर चांगलं झालं तर व्हिडिओला इथंच एंड करू व्हिडिओ वगैरे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच फनी आणि धमाकेदार ब्लॉग बघाडी म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये